हे काय आहे? देवाचं मंदिर आहे. ह्याच्यामध्ये कोण राहते? परमेश्वर. आता तुम्ही कोणाची आराधना करायलाय? परमेश्वरची, जिवंत परमेश्वरची. लक्षात घ्या. आणि सोपी वचन आहेत, लक्षात घ्या. सोपी वचन आहेत. खूप इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही मंदिर आहे. लक्षात घ्या. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही मंदिर असाल म्हणजे तुम्हामध्येच देव राहतो, देवाचा आत्मा. फक्त तुम्हाला त्याला काय करायचं? सन्मान द्यायचा आहे, आदर द्यायचा आहे, महिमा द्यायची आहे. लक्षात घ्या. आम्हाला कोणाकडे गुडघे टेकायची गरज नाही, कोणाकडे सल्यूट मारायची गरज नाही, नमन करायची गरज नाही. तुम्ही त्या जिवंत देवासमोर गुडघे टेकायची गरज आहे. हालेलुया. लक्षात आला. म्हणून आपण सुरू करूया की 1 कोरिंथ 16 अध्याय तिसरा अध्याय 16 वचनापासून. हालेलुया. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतोय, तुम्हाला ठाऊक नाही काय म्हणे. हालेलुया. तुम्ही कोण आहे? देवाचे मंदिर. म्हणा, मी देवाचं मंदिर आहे. माझ्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हे मला माहिती आहे. प्रभू मला माहिती आहे. हालेलुया. आता तुम्ही सांगा, तुमच्यामध्ये स्वतः देव राहतो. तुमचे डोळे आध्यात्मिक, जीभ आध्यात्मिक, दात आध्यात्मिक, कान आध्यात्मिक. लक्षात आलं. रात्री मी वचन सांगितलं, ऐकलं ना रात्रीचं वचन? काय? यशाया 6:10 वचन काय सांगतंय? त्यांचे डोळे काय कर? चिपडे कर. आणि त्यांचे कान बधीर कर. त्यांचं हृदय काय कर? जड कर. बघा का? हे कोणाविषयी आहे संदेश? तुमच्या विषयी नाही. जो प्रभूला म्हणतोय, तुझं मी प्रभू, मी तुझं मंदिर आहे. हालेलुया. त्याच्यासाठी नाही आहे. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचं कान, त्याचं प्रत्येक अवयव प्रभूला सादर करते. हालेलुया. आमेन. ते त्याला सादर करते, त्याला रिस्पेक्ट करते. लक्षात घ्या. त्याचं अनुकरण करते प्रभूचं. म्हणून ते मंदिर आहे. काय म्हणतात त्याला? मंदिर म्हणतात. लक्षात आला. म्हणून तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना केला. आता लोक मंदिरात का जातात? चांगलं काय तर व्हावं जातात ना सगळे. मग तुमच्या मंदिराकडे जो कोण येतंय, तुम्ही त्याच्यासाठी हात ठेवता किंवा 2 शब्द बोलता, तेव्हा अद्भुत होत्या. का अद्भुत होत्या? तुम्ही मंदिर आहे, देवाचं मंदिर, प्रभूचं मंदिर. तुमच्यामध्ये तो वास करत आहे. म्हणून तुम्ही हात ठेवल्यानंतर काय होतं? रोगी बरे होत्यात, आंधळे बरे होत्यात, लंगडे चालतात. लक्षात घ्या. आणि डोकं दुखत आहे ते बरं होतंय, पोटातली गाठ आहे ती इरगळते. का? येणारा माणूस तुमच्या मंदिराकडे आलेला आहे. हालेलुया. तुमच्या मंदिरामध्ये देव वास करतो. हालेलुया. आमेन. लक्षात आला. तुम्ही साधे लोक नाही. लक्षात घ्या. तुम्ही दिसताय ना, तुम्ही साधे नाहीये. तुमचे डोळे साधे नाहीत, तुमची जीभ साधी नाही, तुमचे कान साधे नाहीत, तुमचा हात साधा नाही. तुमचा हात आशीर्वादित आहे, तुमची जीभ आशीर्वादित आहे. लक्षात घ्या. तुमच्या डोळ्याने तुम्ही बघितला तरी बी अद्भुत होते. का? तुम्ही मंदिर आहे. लक्षात आला. तुमच्यामध्ये कोण वास करते? देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही प्रत्येक क्रियेनं तुम्ही आशीर्वादित देऊ शकता. लक्षात घ्या. बोलून देऊ शकता, हात देऊन देऊ शकता. काय? तुम्ही मंदिर असल्या कारणाने. हालेलुया. आपण बघूया 1 कोरिंथ 6 अध्याय 19 वचन. 1 कोरिंथ 6 अध्याय 19 वचन. हालेलुया. वाचा की. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? बघडला. इथे काय म्हणलेलं आहे? तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, हे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला माहित नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. बघा ना. तुम्ही कोण आहे?
तुमचा ओनर कोण? तुमचा ओनर कोण? तुमच्या होल अँड सोल देवा म्हणजे शरीराचा मालक कोण आहे? येशू. एक एक बघा, आता हे मी इकत घेतलंय, बरोबर आहे? हे इकत घेतलोय, हे इकत घेतल्यामुळे हे माझं आहे. तुम्ही कोण तर येऊन माझ्याकडे हे मागटला तर मी देईन का? मी काय म्हणणार? हे माझं आहे म्हणणार. तुम्ही जर म्हणला नाही नाही हो द्या, मी काय म्हणणार? मी याला पैसे दिले, हे माझं आहे, मी हे खरेदी केलेलं आहे. लक्षात आलं? तसं येशू तुम्हाला 20 वचन सांगते खरेदी केलेलं आहे. हालेलुया. 20 वचन वाचा, 20 वचन. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. कारण तुम्ही मौल्याने विकत घेतलेले आहात. कसं विकत घेतलेले आहात तुम्ही? मौल्याने. तुम्हाला येशू क्रूसावरती रक्त सांडून विकत घेतलेला आहे. लक्षात आला? तुम्हाला कोणाची महिमा करायची आहे? हे मंदिर कोणासाठी हात उचलायचा आहे? हे मंदिर कोणासाठी गुडघे टेकायचे आहे? येशू. लक्षात आला? पैशासाठी, आरोग्य मिळावं म्हणून नाही. आरोग्य 100% मिळतंय तुम्हाला. तुम्हाला आशीर्वाद 100% मिळतात का? तुम्हीच देवाचं मंदिर आहात. तुम्हाला जाऊन मला आरोग्य दे, आरोग्य दे, आरोग्य दे, मला पैसे दे, मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे म्हणायची गरज नाही. का तर तुम्ही ऑलरेडी मंदिर आहे. तुमच्या समोर आशीर्वाद ठेवलेले आहे, तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. तुम्ही जर देवाकडनं पूर्ण निष्ठेने वागला, देवावर पूर्ण विश्वास करून देवाची महिमा पाहत राहिला, तर तुम्हाला देव आशीर्वाद देणार नाही. तुम्हाला तसंच सोडेल काय? तुम्हाला तो विकत घेतलेला आहे. लक्षात आलं? माझ्याकडे मी एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे आता 3 गाड्या आहेत. मी जास्त प्रेम कुठल्या गाडीवर करतो जरा सांगा बघू. बघितला ना? ऐक नाही म्हटला का नाही? तुम्ही काय म्हणाल? तर मी जास्त इनोवर प्रेम करतोय, ती नवीन आहे म्हणताय का नाही? तसं जे बेटरातलं बेटर आहे त्याच्यावर जास्त माणूस प्रेम करतो. आता तुम्ही सांगा, तुम्ही जर देवाला, आता आम्ही सगळे आहे हो, ह्यातले केवढे लोक जास्त देवाचा आवड रडून गुडघे टेकून देवाची आराधना, न चुकता प्रार्थना करणे, न चुकता संडे, त्याचं पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणाऱ्यावर येशू प्रेम करणार नाही. हालेलुया. प्रेम करेल का नाही? का तो म्हणेल नाही बाबा मी ह्याच्यावर प्रेम करत नाही? येशूला काय पाहिजे आहे? तुमचं जीवन तो बघत आहे. लक्षात आलं? तो तुम्हाला उगाच चिकत घेतला नाही. तुम्हाला असं वाटतंय काय ह्या सगळ्या गड इंग्लंड मध्ये तुम्हाला का निवडलाय तो? तुम्ही का हॉस्पिटलच्या दारात उभं राहत नाही आज? का देव तुम्हाला निवडलाय? का देव तुम्हाला एवढं लांब आणतो? याचा कधी विचार केला? देव जर एक क्षणभर सोडला तर तुम्हाला काय होईल? एक क्षणभर सोडला तर तुम्हाला देव एक क्षणभर सोडल्या काय होईल तुमचं? काढूया यशया 54 अध्याय करा. 54 अध्याय 4, 5, 6 वाचा. भिवू नको, तू लज्जित होणार नाहीस. घाबरू नको, तू फजित होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तुला आपल्या वैधव्याच्या पट्ट्याचे स्मरण यापुढे होणार नाही. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावीत आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावीत आहे असा तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडिले, तरी मोठ्या करुणेने मी तुला सरळ करेन. रागाच्या आवेशात
मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असा तुझा उद्धार करता परमेश्वर. बघा आम्ही काय सांगते, क्षणभर मी तुला रागावलो तर मी तुला मोठ्या करुणेने, जरा आवाज, मोठ्या करुणेने तुझ्याकडे येईल. बघा देव कसा आहे. तुम्ही असं एक इमॅजिन करा, देवा मला का निवडलास? एवढे शिकलेले सवरलेले चांगले 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 लोक आहेत का नाही? मग तुम्हाला देव का निवडला? देव कसल्याला निवडला बघा? गवडी काम करणाऱ्याला, वडा करणाऱ्याला. तुम्ही विचार करा, काय पिकनिक गोळा करणाऱ्याला, हॉटेलमध्ये काम करणाऱ्याला. का? त्याला तुम्हाला आणि मला बनवायचं आहे त्याच्या राज्यासाठी. लक्षात आला? त्याला ज्ञानी नको आहेत, आरोग्य मिळालेले सक्षम लोक, बॉडी बिल्डर नको आहेत. लक्षात आला? तुमच्यासाठीच लोक पाहिजे. हालेलुया. देवाला कसले हृदय पाहिजे? भग्न हृदय, काय तुटलेलं हृदय, अनुतप्त हृदय. लक्षात घ्या, अशी माणसं देवाला पाहिजे. म्हणून तुम्हाला तो नेमलाय. हालेलुया. तुम्ही उगीच चितेवर बसला नाही. मला बघून येशू तुम्हाला इथे आणलेला आहे. आमेन. हालेलुया. काय म्हणून इथे काय म्हणालाय? कसं इकत घेतलेला आहे तो तुम्हाला? मौल्याने. हालेलुया. वचन वाचा आणि एकदा पहिले करीत 6 अध्याय 20 वचन वाचा. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. काय करलं पाहिजे आम्ही या शरीराने? तुम्ही ज्यावेळेस देवाचं गौरव करताय, देवाची महिमा करताय, देवाची स्तुती करताय, हे आजारी पडेल, हे गरीब राहील, हे उदास राहील, असं निराश आहे. काय चाललंय हो गौराताई? नाही सोडा, सगळं केलं बघा, मी आता लई निराशेत आहे असं म्हणे गौरा. म्हणे नाही का? ती निराशेत नाहीये. आमेन. तिला कोण सापडलंय? जिवंत देव. हालेलुया. जिवंत देव सापडलेला आहे. ती निराशेत नाही. म्हणून तिथे काय म्हणालाय? तुम्हाला मी मौल्यानं विकत घेतलेला आहे, यास्तव तुम्ही देवाचे गौरव करा. तुमच्या शरीराने, तुमच्या शरीराने तुम्हाला गौरव करायचा आहे. हे शरीर घेऊन 10:30 इथे यायचं आहे त्याचा सन्मान करण्यासाठी. हालेलुया. आमेन. हे शरीर घेऊन फक्त हे शरीर काम करणे, झोपणे, काम करणे, झोपणे, खाणे पिण्यासाठी नाहीये. हे शरीर देवाचं मंदिर आहे. म्हणून सैतान म्हणतोय येशूला, मत्ती 4:4 मध्ये, ह्या दोंड्याची भाकर खा आणि खा. येशू काय म्हणाला त्याला? मनुष्य केवळ सैतान ऐक. येशू काय म्हणाला त्याला? सैतान ऐक, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, ऐक, तुझी कानं ऐक का नाही? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनातून जगेल. हालेलुया. आमचं जगणं का आहे? आध्यात्मिक. हालेलुया. मेरा बैठना उठना, मी बसतोय आणि उठतोय येशूसाठी. मेरा चलना येशूसाठी. हालेलुया. आम्ही ज्यावेळी बसतो, उठतो, चालतो येशूसाठी. येशू आमचा मार्ग, सत्य, जीवन. हालेलुया. आम्हाला कोणाच्याकडे खाली मान करायची गरज नाही. हालेलुया. कारण आमचं सर्व काही येशू आहे. हालेलुया. आम्हाला कोणाच्याकडे बघून निराश व्हायची गरज नाही. लक्षात घ्या. कोणाचे कपडे बघून निराश व्हायची पण गरज नाही. कोणाचे गड्या बघून निराश व्हायची गरज नाही. कोणाची अंगठी बघून निराश व्हायची गरज नाही. का?
तो संपन्न करणारा देव तुमचा देव आहे. म्हणा माझा देव मला संपन्न करणारा देव मला मिळालेला आहे. हालेलुया. तुमच्यासाठी तो रक्त सांडलेला आहे. इतकं असं बसून सहज कवाबी बसणार विचार करायचा तेव्हा सगळे सोडतील म्हणे, जग सोडेल म्हणे, आम्हाला आई वडील सोडेल म्हणे, पण आमचा येशू कधी सोडेल? त्याचं रक्त सांडलेलं आहे या पृथ्वीवर. त्याचं रक्त लक्षात घ्या, किती बहुमूल्य रक्त असणार, किती बहुमूल्य रक्त असणार. आमचा अभि गेलाय कुठे ते लोणावळा याला. मग तो आज मला फोन केला, हो मला इथे बरोबर नेण्या म्हणजे सकाळी 8 ला जायचं, रात्री 1 ला यायचं. मग त्यात कसं आहे, त्याला उभं राहून काम आहे ते. तो मला फोन केला, पप्पा मी काय इथे राहणार नाही, काय मी येणार आहे, मी कोल्हापुरातच काहीतरी करतो. मग मला तो माझा मुलगा आहे हो. मग मला एकदम दया आली. मी म्हणलो ये, सविता म्हणले तुझा कोर्स करून येतो. मग मी म्हणलो नको, तुला यायचं आहे ना, येऊन सो काय. मग आता तुम्ही सांगा मी कोण आहे त्याचा बघा. शारीरिक मुलावर आम्ही एवढं प्रेम करतो, आमचा बाप आध्यात्मिक बाप किती बट्टाच्या समोर येईल आम्ही रडताना. हालेलुया. आम्ही रडताना तो आमच्या किती बट्ट समोर येईल, किती आम्हाला मिठी मारेल, किती तो आमच्यावर प्रेम करेल. ह्या मंदिराचे कसं तो मुख्य घेईल. हे मंदिर आहे, प्रभू आमचे कसं मुख्य घेत असेल माहिती आहे तुम्हाला. मंदिरात लोक काय करतात, जाऊन माता लावतात, कोण पालत पडते. प्रभू आम्हाला मिठी मारतो, मुख्य घेतो का, त्याला मंदिरात यायचा. म्हणून स्तोत्र संहिता 3:20 वचन काय सांगते, मी दाराशी उभा आहे, मी दार ठोकत आहे, जो कोण माझी वाणी ऐकेल दार उघडील, मी त्याच्यामध्ये जातो आणि त्याच्याबरोबर जेवतो, त्याच्याबरोबर वस्ती करतो मी म्हणे. तुम्ही सांगा तो वस्ती करून राहणारा परमेश्वर आहे. तो सोडून तुम्हाला आणि मला कुठेही जात नाही. आम्ही जातो. आमचं कसं आहे माहितीये का, लग्न आहे सुटलो आम्ही काय आणि काठीने वगैरे मारा. आमचं लग्न आहे, आम्ही सुटलो रविवारची प्रार्थना करून. कोणतं साहेब आला रविवारची प्रार्थना करून आम्ही सुटलो. म्हणजे आम्ही थोडं स्पष्ट देत नाही त्याला, जेवढं द्यायला पाहिजे, पण तो पूर्णपणे स्पष्ट देतो, पूर्णपणे आम्हाला महिमा देतो, सन्मान देतो. तो म्हणतो मी जरी रागावलो पण मी तुझ्यावर करुणा करून तुझ्या समोर येतो. हालेलुया. आमेन. म्हणून तुझ्यानंतरची दया सनातन आहे. काय लक्षात घ्या, आमची मुलं, आमचा नवरा, आमची लेकरं, मुलगी त्यांना आम्ही देवाच्या हातात सोपवलं पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही स्वतः कधीही मालक बनायचं नाही. हालेलुया. आपण बघूया दुसरे करीत 6 अध्याय 16 वचन. दुसरे करीत 6 अध्याय 16 वचन लवकर. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्याच्यामध्ये वास करून नाही, मी त्याचा देव होईल व ते माझे लोक होतील. हालेलुया. बघा ना, कुठल्या मूर्तीबद्दल बोलायला येतो देव. कुठल्या मूर्तीबद्दल अंदाज बोलायलाय. ज्या माणसाने येशूचा स्वीकार करत नाही आहे, जी माणसं येशूला देव म्हणून म्हणत नाही आहे, पश्चाताप करत नाही, त्यांच्याबरोबर त्याचा मेळ होय. तुम्ही सांगा जो मी पापी आहे म्हणत नाही आहे, जो व्यसन सोडत नाही आहे, जो प्रार्थनेत येत नाही आहे, काय त्याला देवाबद्दल तो समजून घेत नाही आहे, त्याला त्याचा मेळ त्याच्याकडे बसेल.
हालेलुया. मूर्तीबद्दल लय तुम्हाला बोलतात लोक. आपण मूर्तीविषयी म्हणला तर लय येते, पण आपण इथे काय म्हणलेलं आध्यात्मिक गोष्ट आम्ही बघत आहे. लक्षात घ्या. आणि वाचा बघा. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर कसं मेळ बसणार? ते देवाचं मंदिर जर मंदिर बनलं तर प्रभू आमच्यामध्ये मंदिर बनलं नाही तर ते देव राहील काय? नाही. तो त्यात येत नाही. खोटं बोलणारा, शिवी देणारा, दारू पिणारा माणसाबरोबर येशू राहील? तुम्ही सांगा. नाही राहणार. जो माणूस येशूचा स्वीकार करतो, मी पापी आहे असा पश्चाताप करतोय, त्याच्यामध्येच येशू येतो. लक्षात आलं? मग इथे काय म्हणलं? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर कसा मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. आम्ही कोण आहे? जिवंत देवाचं मंदिर. हालेलुया. आम्हाला देव निवडलाय त्याची आराधना करण्यासाठी. आणि जिवंत देवाचं मंदिर आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आणि मी तर जिवंत देवाचं मंदिर आहे. म्हणून आम्ही बोलतो. आम्ही बोलल्यावर हिली होत्यात, आम्ही बोलल्यावर लंगडे, आम्ही बोलल्यावर किडनी काय, आम्ही बोलल्यावर डोळे बरे होतात का, कान बरी होतात का? आम्ही खरं मंदिर आहे, जिवंत मंदिर आहे. आमचं मंदिर बोलतंय, हसतंय, त्याला डोळे. लक्षात घ्या. कान आहेत, ते डोळे मारू शकते ना काय मंदिर. आमचं मंदिर जेवू शकते. दिला. आता तुम्ही जर आता बघा, तुम्ही म्हणला माझ्या समोर पास्टर आणि मी एक किलो मटन करून येतो बिर्याणी आणि तुम्ही 10 जण जेवायला या, आम्ही काय करेन? सकाळी मी नाश्ताच केला नसता. काय हे मंदिर बोलतंय, हे मंदिर जेवतंय. लक्षात आलं? हे मंदिर मुक्क नाहीये. ह्या मंदिरामध्ये जीव आहे बोलणारी. हे मंदिराकडे डोळे आहेत उघडे, नाका श्वास आहे. म्हणून ते लिहिलेलं आहे की तुम्ही जिवंत. काय म्हणाला आहे बघा एक वाक्य बघा. जिवंत देवाचे मंदिर आहात तुम्ही. हालेलुया. म्हणजे तुम्ही आणि मी जिवंत देवाचे मंदिर आहे. आमच्या हाताच्या खाली कोण पण आलं, आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो. एक रे सुरू. आता स्वरूपचं डोकं दुखायला इमॅजिन करा, तो माझ्याकडे आलाय, मी प्रार्थना करावी, प्रभू येशू ह्याचं डोकं बरं कर, तू काय बंद कर. मी जिवंत मंदिर आहे. कळलं तुम्हाला? आमेन. म्हणजे आमच्या बरोबर देव आहे. आमचं मंदिर बोलणार आहे. आमच्या मंदिरामध्ये सर्व क्रिया चालू आहेत. हालेलुया. आमचं मंदिर असं आहे. असं आहे. अशा मंदिराकडे तुम्ही आला, असं केला तरी काय होत नाही. तुम्ही जरी हसला, हास किती असा ते काय असं करते काय? नाही, ते असंच असत. उलट तुम्हाला भीती वाटावं त्याला बघून. पण आम्ही कोण आहे? जिवंत मंदिर. हालेलुया. आमच्याकडे येणारा कोण बी रिकामा जात नाही. शालोम शांती घेऊनच तो घराकडे जातो. हालेलुया. आमेन. पुढे बघा ते पुरं वाचा. अनेक देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्याच्यामध्ये वास करून राहील, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक. काय म्हटलेलं आहे? मी त्यांच्यामध्ये वास करून मी त्यांचा देव होईल. कसं आहे? तुम्ही एकटे आहेत? आजी एकटा आहे? आजीच्या पोटात कोण आहे? आजीच्या क्रियेमध्ये कोण आहे? हालेलुया.
लक्षात आला? प्रत्येक क्रियेमध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया, आमेन. त्यामुळे तुम्हाला मला घ्यायची काय गरज आहे? हालेलुया, तुम्हाला मला घ्यायची काय गरज आहे? आमेन. इथे काय म्हटलं आहे बघा, वाचा खाली आणि एकदा वाच पूरक. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. तुम्हाला त्या मंदिरात राहायचं असेल तर वाईट गोष्टीला शिवता येते, वाईट गोष्टी करता येतात, चुकीचं काय करता येते, चुकीचं बोलता येते. हालेलुया. तुमचा देव तुमचा पिता होईल काय? तुमच्या जर चुकीच्या गोष्टी असल्या, तुमचा देव तुमचा पिता होईल का? नाही. इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की तो आम्हाला अशुद्ध गोष्टी करणाऱ्याला तो मंदिर बनत नाही. लक्षात आला? तो कोणाचं मंदिर बनतोय? जो माणूस येशूचा स्वीकार करतो, तारणारा, पापापासून मुक्त केलेला, विश्वास ठेवणाऱ्या, ज्यासाठी मदत करणारा, काय लक्षात, अशांच्या मध्ये येशू नंतर येत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय आपण बघूया इफिस 2:20-22. इफिस 2:20-21-22. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः एक मिनिट कसं रचिलेलं आहे बघा. आम्ही प्रेषित व संदेष्टे. मग आम्ही कोण आहेत? प्रेषित आणि संदेष्टे. काय संदेष्टा काय करतोय? संदेश देतो. संदेष्टा काय करतो? लोकांच्यासाठी प्रार्थना करतो, भविष्यवाणी करतो, वेगवेगळे काम करतो. प्रेषित काय करतो? प्रेषित म्हणजे काय? लक्षात घ्या, खूप अद्भुत काय. प्रेषित हा प्रत्येकासाठी प्रार्थना करणारा, वचन सांगणारा, म्हणजे काय, त्याच्याकडे अनेक काम आहेत. प्रेषित म्हणजे एकच काम नाही. लक्षात घ्या, भरपूर काम. हालेलुया. बस हालेलुया. बघा इथे काय म्हटलेलं आहे बघा. काय इथे काय म्हटलेलं आहे? दोस्त आहे मग आली. अनेक वाचा. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहात. कसं रचिलेले आहात? प्रेषित व संदेष्टे. हालेलुया. प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचिलेले आहात. म्हणजे तुम्ही म्हणा, मी प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर मी रचलेला आहे. आता आम्ही भिंत बांधतो. ती भिंत कशावर असते माहितीये तुम्हाला? काय घालून बांधतात? खाली पाया कॉन्क्रीट तरी एक घालतात, नंतर काय करतात? दगडाने भरून घेतात, मग विट्याने बांधतात. बरोबर आहे की नाही? तुम्ही आणि मी कोण आहे? विटा कोण? समजला? पाया कोण आहे? येशू. त्याच्यावर आपल्याला रचलेला आहे. बघा पुढे वाचा. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याचा कॉर्नर कोण आहे? कोण आहे? येशू. येशूवरती आपल्याला असं रचिलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला? आम्ही कशावर रचिलेले आहेत? प्रेषित व संदेष्टे येशूवर. लक्षात आला? तुम्ही ज्यावेळी प्रार्थना करून काय पण मागताय ना, वाया जात नाही. तुम्हाला मिळेशिवाय जात काय. लक्षात घ्या, तुम्ही काय पण प्रार्थना करून मागा, देव तुमचा ऐकतो आणि तुम्हाला देतो. हालेलुया. पुढे वाच. त्याच्यामध्ये सौगंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत पवित्र मंदिर होते. बघा ना, एक दिवसामध्ये होणारे काम आहे काय? काम ही रविवारच प्रार्थनेला यायला पाहिजे. रोज प्रार्थना काय करायला पाहिजे? रोज आम्हाला वाढायचं आहे. घर एकच दिवसात होते. आज काढला, उद्या सकाळी
आमचं घर झालं बघा या ओपनिंगला ताई हा गोंड्याच्या साड्या नेसून. मग सगळे गोंड्याच्या साड्या नेसून आले, सगळे सलवार घालून आले. झालं मग दुसऱ्या दिवशी दुसरा ठक्क करतोय ताई आमचं घर आहे या. होते घर बांधून बघ, लग्न करून बघ. घर बांधताना किती त्रास होते माहितीये का? आतडी सगळी दुखतात, आतडीतली आणि आतडी दुखतात. आम्ही बांधतोय की आता हे दोन्ही लक्षात आलं तुम्ही? झोप लागत नाही का? शरीर नादुरुस्त होऊन जाते ना. लक्षात घ्या प्रभू काय म्हणाले का? आणि तो वागवा त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता. संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत पवित्र मंदिर होते. एक दिवसाचं काम आहे का? आम्ही देवाला वेळ दिला पाहिजे. लक्षात आला? आम्ही प्रभूला वेळ दिला पाहिजे, प्रभूला समजून घेतलं पाहिजे. आम्ही काय म्हणतो रविवारी गेलो होतो की बाई सकाळ तेच करू काय पोटाला कोण लागणार. पोट ज्यावेळी आध्यात्मिक बनते त्यावेळी तुम्हाला पोटाची विचार करायची गरज नाही. पोट जरी मागा तांदूळ 5 किलो गहू 5 किलो 100% देते. हालेलुया. तुम्ही सांगा मी काम सोडून प्रभूकडे आलो, सगळं सोडून प्रभू मध्ये आलो, 3,000 रुपये यायचे. तुम्ही सांगा देव माझं चालवलं का नाही? माझ्यावर होता ना देव? मला देव चालवला आणि तुम्हाला चालवत नाही? तुम्ही सांगा मला चालवला देव आणि तुमचा देव वेगळा माझा देव वेगळा आहे काय? आमचा देव एक आहे. आम्ही काय केलं पाहिजे? जर वीट म्हटले मी रचत नाही बाई, मी नाही, तो कवडी कितीही करू दे मी खालीच पडणार. तो कवडी काय करतोय? तिला आपण दुसरी आणून ठेवतोय. देवाचं जीवन तसंच आहे. तुम्ही जर रचना जात नाही, नम्र होत नाही, लीन होत नाही, तुमचा अहंकार सोडत नाही, देव गेट आउट म्हणतो, दुसऱ्याला ठेवतो ते. हालेलुया आमेन. म्हणून प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी अहंकार, गर्व, मीपणा, कमेंडी आवडत नाही. ती मीटिंग होत होती ना, म्हणजे पास्टर शिकवताना आणि 10 वेळा परमेश्वराकडे प्रार्थना केली. काय म्हणून? देवा तेच म्हणत होते ना, गंगाराम को परमेश्वर आशीष द्या असं वगैरे बोलले ना, तेव्हा मी म्हणतो देवा मला क्षमा कर, मी पापीतला पापी आहे, मला तू उद्धार केलास, पण मला अहंकार गर्व येऊ नये ह्यानी म्हणत आहे म्हणून मी गंगाराम साधा माणूस आहे, तसंच साधा तो प्रभू असं मी बोललो देवा. लगेच पंख येतात ना, आई हो मेरे असं श्रील पास्टर का VIP जर मला श्रील पास्टर म्हणजे कोण म्हणून समजला? VIP म्हणजे VIP पास्टर ते लक्षात घ्या. फार मोठे व्यक्ती ते त्यांनी आल्या की लय मोठं. लक्षात आला? आज जे पास्टर गणेश आले ना, त्यांना 2 माणसं घराकडे निमंत्रण दिले, पण त्यांनी गेले नाही. कोणाच्याही घराकडे गेले नाही, हॉटेलमध्ये होते त्यांनी म्हणून मला फोन केले. त्यांनी म्हणून फोन केला. मी म्हटलो 5 मिनिट या बघा ये म्हणून म्हटले. लगेच आले. येताना मला त्यांनी सांगितले ही 2 माणसं बोलवली, पण गंगाराम मी गेलो नाही. लक्षात आलं तुम्हाला? तुमच्याकडे देव असेल ना, सगळ्यांची पावलं तुमच्याकडे उठतात. तुमच्याकडे देव व्यवस्थित तुमचं काम नसेल तर मी एकटेच पडलोय बघा. आणि संडे एवढं मी जातोय चर्चला आणि एकट्याच पास्टर त्यांनी लई मोठे झाल्या होता. गरीबातले डोळे दिसत नाही, डोळे झाकल्या त्यांचे. प्रभू जर तुमच्याकडे जा म्हटला असेल, प्रभू तुमच्याकडे पायच आमची ओढला नाही तर असं कसं जाणार? जाता येते? प्रभू जर म्हटला नाही बाबा याच्या घराकडे जाच म्हणून, प्रभू जर म्हणला तू जायलाच पाहिजे, देणार नाही प्रभू. हे प्रभूचं काम आहे का आमचं काम आहे? आम्ही होऊन गेलो तर मग काय ना काय होतंय बघा रस्त्यात.
तरी आम्ही जाऊन होतो तिथे पुण्याला पण गेलो होतो म्हणून ते असं झालं जरा ते झुलकी म्हणतात की तसं झालं इथे. हालेलुया आमेन. म्हणून प्रियानो तुम्ही इमारत तुम्ही काय आहे इमारत रचत आहे विटेवर विट आम्ही सगळे विटा आहे. आता आम्ही 150 पेक्षा जास्त लोक आहे का नाही आम्ही विटा आहे इथे. देव आम्हाला रचून ही मंडळी तयार केलाय. आम्ही सगळे मिळून एक इमारत आहोत. हालेलुया आमेन. लक्षात आलं तुम्हाला ही मंडळी आहे. आमेन. पुढे बघूया लवकर. इब्री 2:6 लवकर. इब्री 2:6. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी अथवा मानव पुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवदूतापेक्षा किंचित काल कमी केले आहे. तू त्याला गौरव व थोरवी घाणी मुकुटमंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यावर त्याला नेमिले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेविले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेविले आहे म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतापेक्षा किंचित काल कमी केले होते तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी घाणी मुकुटमंडित केलेला असं आपण पाहतो. आमेन. बघा तुम्ही कोण आहे तुमची योग्यता काय आहे तुम्ही कोण आहे. फक्त एक क्षणभर मरून परत तुम्हाला एका क्षणात उठून जायचं. देवाच्या दूताच मरण नाही. आता एकदा ह्या शरीरात आलाय तुम्हाला मरायचं आहे. काय दिलं मरायचं आहे. मरून झाल्यानंतर काय एक क्षणात तुम्ही जाताय आणि तुम्ही देवदूत बनताय. कायमच परत मरण नाही तुम्हाला प्रिय. हालेलुया आमेन. परत तुम्हाला मरण नाही. परत तुम्हाला काय इथे काय लिहिलेलं आहे मृत्यू मानवतो काय त्याची काळजी घ्यावी काय आमच्या जीवनामध्ये एवढं पेशंट काय हा किती समस्या आहेत माहितीये तुम्हाला. आता तुमचं शरीर काय म्हणालंय शरीर काय वाढवायलाय काय लांबडला वाढाय बघा नीटवत नाही झालाय. बस की आता पास्टर बस की आम्हाला माहिती आहे की आम्ही बी प्रीचिंग करू शकतो. किती आमच्यावर प्रेम करत अशा देव. त्याच्या प्रेमाला कुठेतरी असं वाटते आम्ही कुठे तर लागेल. हा किती अगम्य असणार तो. एक म्हणजे एवढंच कमी केलाय तो देव. ते मी काय कमी सांगा कशासाठी तुम्ही आणि मी मनुष्य म्हणून जन्माला आलो ना. आम्हाला मरून उठायचं आहे. आवाज मरून उठायचं आहे. आपल्याला मरायचं आणि उठायचं आहे. तिथे लिहिलेलं आहे. त्या देवदेवतापेक्षा कमी काय केलेलं आहे आमचं मरण आहे ना. आम्ही मरणार आहे परत उठणार. तेवढ्यासाठी आम्हाला कमी केलाय परमेश्वर. लक्षात आलं तुम्हाला आम्ही किती श्रेष्ठ आहे. जाऊन आरशासमोर उभं राहिला ना सांगायचं प्रभू मला किती श्रेष्ठ बनवलास. प्रभू तू माझा सन्मान करतोस. हालेलुया आमेन. म्हणून येताना तुमचा पती तुमची मुलं तुमचा मुलगी असेल सोडून चर्चला येऊ नका. लक्षात घ्या घरी धोका आहे भयानक धोका आहे. कवा गाठ एक सांगता येत नाही तुम्हाला. आलेले गाठ डॉक्टर म्हणताय बघा जरा बघायला पाहिजे ते होईल सांगता येत नाही. त्यापेक्षा देवाबरोबर वेळ घालवलेली किती चांगली आहे. देवामध्ये राहणं किती चांगलं आहे. हालेलुया. म्हणून एक लास्ट वचन वाच लवकर. नाही पहिले पेत्र 2:5 पहिले पेत्र 2:5 लवकर. म्हणून सर तुम्ही ही स्वतः जिवंत होण्यासारखे
आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहात, ह्यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजक व्हावे. तुम्ही काय आता मंदिर. हालेलुया. इथे लिहिलेलं आहे बघ. पेत्र म्हणतो तुम्ही ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर आहात. जिवंत धोंडा कोण आहे? येशू. खरे तू कोण आहे? येशू. मग तुम्ही कोण आहे? धोंडा, जिवंत धोंडा. हालेलुया. तुमच्या धोंड्यावर कोण बी आपटलं ना त्याचा उद्धार होतो. म्हणजे तुम्ही खाली बसा आणि त्याला पूर्ण पड म्हणशीला. तुम्हाला कोण पण हात जरी दिलं ना त्याच्या लाईफ अद्भुत होत आहे. साधं बोलला तर अद्भुत होत आहे. पण तुम्ही मी करू शकतो. आपण कोण करू? म्हणा प्रभू मी जिवंत देवाचं मंदिर आहे. माझे डोळे, माझे कान, माझं नाक, माझी जीभ, माझी 5 इंद्रिय दमन येशू माझा देव तारणारा त्याचं मंदिर आहे. मी ऑलरेडी माझं तारण झालेलं आहे. ऑलरेडी माझी क्षमा झालेली आहे. ऑलरेडी मला आरोग्य मिळालेलं आहे. मी संपन्न आहे. आज प्रभू बरोबर मी चालत आहे. मी कुठे पाय ठेवीन, मी कुठे हात ठेवीन तिथे आशीर्वाद होतात. मी जिथे बोलतो तिथे आशीर्वाद येतात. प्रभू तू महान आहेस, थोर आहेस. अशीच तुझी कृपा माझ्यावर, माझ्या कुटुंबावर होऊन दे प्रभू. ए माझ्या देवा, तू माझं कुटुंब खरोखर सेवा करणारं कुटुंब आहे. माझं घरान सेवा करणारं घरान कर प्रभू. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद देतो तुझ्याबद्दल पिता, तुझ्याबद्दल प्रभू येशू, तुझ्याबद्दल पवित्र आत्मा, तुझ्याबद्दल मी धन्यवाद देतो. तुझ्या महिमेबद्दल मला निरोगी ठेवलास, आरोग्य दिलास, यश आणि बरकत दिलास. माझी मान वर करून चालवत आहेस म्हणून मी आभार मानतो. मी देवाचं मंदिर आहे आणि एक मंदिर बनवणारा मी बनावा असं मला यश दे येशूच्या नावामध्ये. आमेन. थँक यू जीसस. रिबालाबा शबालाबा. प्रभू तुझं सामर्थ्य येऊ दे प्रभू. प्रत्येकावर तुझं सामर्थ्य येऊ दे प्रभू. प्रभू तुझं सामर्थ्य येऊ दे प्रभू. प्रत्येकावर तुझं सामर्थ्य येऊ दे प्रभू. देवा बाप तुझी कृपा उतरवून खाली येऊ दे देवा. सगळ्यांच्यावर आरोग्य येऊ दे. तुम्हाला जिथे दुखत आहे, आरोग्याची गरज आहे, तिथे हात ठेवा प्रियानो. ह्या क्षणात तुम्हाला देव बरे करणार आहे. तुम्ही आज ठरवा, देवाला सांगा 6 दिवस माझ्याकडे आहे देवा. मी एक व्यक्तीला सुवार्ता सांगून घेऊन येणार आहे या मंदिरात. मी देवा माझं काम करणार आहे. मला यश आणि बरकत दे. रबालाबा शबालाबा. सगळ्यांना आरोग्य दे प्रभू. तुझी कृपा, तुझं अनुग्रह उतरवून दे. जना जना बरं नाहीये त्या ठिकाणी तुझं आरोग्य येऊ दे प्रभू. तुझी शांती दैवी यांच्यावर येऊ दे. आठवड्याभर सांभाळ देवा. ह्यांच्या संगतीला तुझी महिमा, तुझं कृपा, अनुग्रह, शालोम, शांती ह्यांच्या बरोबर राहू दे येशूच्या नावामध्ये. आमेन.